विकी माने या संघाचा आणि या गावचा सध्याचा स्ट्रायकर बॉलर आहे जो आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. पाहूयात विकी कशी बॉलिंग करतोय. विकेट हॅट्रिक साठी 1000 आहेत. 2 लागोपाठच्या विकेट साठी 500. क्रितिश या संघाचे जे पुरस्कार आहेत त्यांच्याकडून सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देऊन आपण मॅच दिसू नये. खेळपट्टी आत्मनुसेशन प्रत्येक जण थोडी उष्णता वाढली आहे आणि त्यामुळे पाहूयात आता धावा किती वाढतात या मॅच मध्ये. पहिला बॉल माने. मिस टाइम मिड ऑफ. चांगली कॅच. वाव सुपरली टेकन आणि पहिला धक्का. मयूर मात्रे बाद. संदेश मात्रे आणि विकी मानेची आपण गोलंदाजी बघितली. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मधलं हे सर्वात तगडं बॉलिंग युनिट आहे जे आजही आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीच्या लास्ट मॅच मध्ये चौकार आला आणि या चौकारासोबत आपण जर बघितलं तर खातं उघडत असताना बॅटिंग करणाऱ्या श्लोक 11चं श्लोक 11ने टॉस जिंकला असं वाटलं की ते फिल्डिंग करतील मात्र त्यांनी बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. पहिली विकेट फार लवकर पडली. आत आलाय बॉल. यावेळेला आपण पाहतोय तो सध्या काऊ कॉर्नर कडे सिंगल झाली पूर्ण आणि या सिंगल सोबत स्कोर आपण सध्या पाहतोय तो 5 या आकड्यावरती. 5 धावा फलकावरती आहेत. माझ्यासोबत आता तन्मय आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर. तन्मय अगोदर देखील मॉर्निंग सेशन मध्ये देखील होते. चांगले स्कोरर आहेत आणि ते शंभू लेवल मध्ये आपल्याला देखील पाहायला मिळतात. वेग चांगला इथे पण लाईन लेग स्टंपचा बाहेर. अंपायरचा सिग्नल वाईट. वेगासोबत जर नियंत्रण असेल तर मात्र तुम्ही फलंदाजांवरती हावी ठरू शकता. अन्यथा वेग हा फलंदाजांच्या आवडीचा विषय. जितक्या वेगाने टाकाल तितक्या वेगाने जर बॉल बॅट वरती आला तो त्याच वेगाने सीमारेषेच्या बाहेर देखील जाऊ शकतो. बाहेर काढला. हवेत खेळलाय. कॅच होती. कॅच सोडली. डायरेक्ट हिटला चान्स घेतली ती गरज नसताना. एक धाव. थोडासा नाराज आहे विकी. कॅच पकडायला पाहिजे होती. सोपी कॅच होती. एका धावेसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 7 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 धावा 1 गडी बाद.
मयूर मात्रे फार अपेक्षा आहेत, कारण ओमकारच्या विकेट नंतर मयूरची खेळी प्रयत्न स्विच हिटचा वॉल शॉट, शॉट ऑफ द डे. वाव, काय फटका आला डोळ्यांचं पारणं फेडणारा डीपिश कबा पॉइंटला. ये स्विच भी था और ये स्वीट भी षटकार. अंपायर हा बॉल आपण जमा करा, नवीन जो दिला. जयेश दादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नाव 13. काय फटका आलाय मयूरच्या बॅट मधून. आणि आदरणीय जयेश दादा पाटील यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं डोनेशन आलेलं, त्यांचे मनापासून आभार. ऑनड्रावे लॉंग ऑन कडे बॉल चालला, सेकंड साठी माने आता चान्स घेतले आणि 2 धावा. मिस्टेक झाली. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांसोबत स्कोरचा आपण विचार केला तर सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 15 वरती. 50 ला चांगली मॅच होऊ शकते, पण त्या धावा यायला पाहिजेत अगोदर. ऑन साइडला खेचलाय तर खरा फिल्डर त्या ठिकाणी येतोय, मात्र दोघांचा वाक्या बाहेर आणि सीमारेषा पार चौकार. कोणी जावा धावा फलकावर देत. पुन्हा एकदा गोलंदाज. हो, सॉफ्ट हँड यावेळेला फक्त खेळला होता. आतली कडा घेऊन मिड विकेटला डबलचा कॉल दिला मयूरने. मिसफील्ड झाली आहे. हरेश यांना पण पाहतो ठिकाणी चुकी झाली आहे. 2 धावा मिळतात. 2 ने धावसंख्या सध्या 21 धावा. चांगली धावगती आहे, कारण या 4 बॉल मध्ये 14 धावा आलेल्या आहेत. अजूनही जर आपण बघितलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. त्या षटकामधला गोलंदाज किरट. गुडघा टेकवलाय, बॉल हवेत आहे. मिड विकेटला फिल्डर पाहतायत, जज करतायत आणि चांगला झेल फलंदाज बाद. ठिकाणी
वेल जज कॅच. मयूरची विकेट या क्षणाला महत्वपूर्ण होती. सेट बॅटर होता मात्र याचा बॅट मधून धावा येत होत्या आणि त्याची विकेट येते. तर नवीन बॅटर मैदानाचा आत आलाय वैभव पाटील. गेल्या 8 ते 9 महिन्यांमध्ये 32 kg 32 किलो ज्याने ट्रान्समिशन आपल्याला पाहायला मिळते त्याचं कमी केलेलं आणि आल्यानंतर त्याला ओळखलं देखील नव्हतं. पण जेव्हा त्याच्याशी चर्चा केली आणि त्याने अगोदरच्या स्वतःच्याच व्हिडिओ दाखवल्या तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला ओळखला. फार चॅलेंजिंग आहे या सर्व गोष्टी. माणसाला 2 किलो 3 किलो स्वतःचं पोट कमी करता येत नाही. 32 kg सोपी गोष्ट नाही आणि ते सुद्धा कोणताही एखाद्या फिटनेस कोचच्या सजेशनने नाही तर स्वतःने सर्व गोष्टी स्वतःच्या लिहिल्या आणि स्वतः त्या फॉलो केल्या आणि आज आपण वैभव पाटीलला पाहतोय. चांगलं उदाहरण आहे. कोणाला जरूर ट्रान्समिशन करायचं असेल वजन कमी करायचं असेल तर वैभवशी तुम्ही संपर्क साधू शकता. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 22 धावा 2 विकेटचं नुकसान. षटकांचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23. तेवीस धावा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अरे चालेल चांगली कॅच झाली मयूरची पकडली होती आणि मयूरच्या कॅचने पाहूयात किती मोठा इम्पॅक्ट पडतोय तो या फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. कारण मयूरने सुरुवातीपासून चांगली बॅटिंग केली आहे. दुसऱ्या बाजूला वैभव आणि मैदानाचा आत आपण स्ट्रायकिंग एंडला आता पाहत आहोत तो आकाश. बॉलिंग मार्क वरती हरीश आलेत. एचा बॉल गरम गळतोय सिली पॉइंट मध्ये. थर्ड मॅन मिस्टेक थोडी पण सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. मॉर्निंग सेशन आज थोडा आपण उशिराने या स्पर्धेला सुरुवात केली पण जसं जसं आपण पुढे जात आहोत तशा तशा आपल्याला मॅचेस वेगाने होत असताना पाहायला मिळत आहेत. हरीश पुढचा बॉल ऑन साइडला वैभवच्या रडार मध्ये दिलाय आणि मिड विकेटच्या बाहेर. षटकार. तीस धावा फलकावरती. ओहो फुल लेंथ अपील आहे. अपील आता केली जाते बट अंपायरचा सिग्नल आणि हरेश देखील त्यामध्ये पॉझिटिव्ह नव्हता. त्याला माहित होतं की कदाचित एज असू शकते मात्र विकेट कीपर बऱ्याच वेळेला असं संभ्रमात पाडतात अंपायरला. फसवी अपील केली जाते. धावा 30. ऑन साइडला उडवला. काव कॉर्नरची मोठी गॅप आहे. पहिला टप्पा पडलाय. फील्ड त्या ठिकाणी येतात. फिल्डिंग चांगली झाली. 2 धावा तोपर्यंत आपण पाहतो पूर्ण करण्यात आलेला आहे आणि या 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 32. 32 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कमबॅक केला आता हरेशने देखील. वैभवने स्वतःचं अकाउंट षटकाराने ओपन केलं होतं. त्यानंतर डबल आली. डॉट बॉल आलाय. 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधले. 4 बॉल मध्ये 9 गेल्यात. टोटल स्कोर सध्या 32. टॉप एज आणि बॉल हवेत असताना कॉल दिलाय विकी मानने. चांगली कॅच. फलंदाज बाद.
पण ताकदीचा वापर बॅटच्या पद्धतीने फिरली, मात्र टॉपेज घेतला होता. 32 धावा आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आत विशू, आणि या ओव्हर मधील असेल तो आता शेवटचा बॉल. हरीशने कमबॅक केलंय. 5 बॉल मध्ये 9 आतापर्यंत खर्च केले. एक षटकार आला होता, विकेट काढली त्याने वैभव पाटीलची. ऑनसाइडला वळवला, शॉर्ट स्क्वेअर लेग मधून फिल्डर अगोदर थांबला होता, डीप मधून आलाय फिल्डर, चान्स घेतले सेकंड साठी, रनआउटला थ्रो कव्हर करताना विकीला. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा 34, विकेट पडल्या 3 बॅटिंग करत असताना. श्लोक 11 34, 34 धावा. चौतीस धावा आहेत. लास्ट ओव्हरला सुरुवात होईल. पाहूया टार्गेट सेट करणारे षटक आहे. पहिल्या डावामध्ये श्लोक 11 कुठपर्यंत पोहोचतात. उलटॉस आहे पण पेसने बीट झाला. एक्स्ट्रा कव्हर वेगाने आले हरीश. 1 धाव. एका धावेसोबत स्कोर आपण पाहतोय सध्या 35. 35 धावा धावा फलकावरती आहेत. षटक सध्या आपण जर बघितलं तर चौथ्या स्लॉग ओव्हर मध्ये विशू आता स्ट्रायकिंग एंडला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्डर चान्स, रन आउटला आणि येते विकेट. आउट. पिंटू पाटील नवीन बॅटर स्ट्राईक असतील. धाव्यात 35, बॉल बाकी 4. आकाशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. पाहूया धावा किती बनतात लास्ट 4 बॉल मध्ये. ऑन साइडला पूल करायचा होता. चांगली बॉलिंग. विकी यस्टनच्या मागे तिकडून जरूर आता आपण पाहतोय काही गाईड त्याला केलं जाते. आणि पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव. खोला टाकलाय. चांगली बॉलिंग. धावी मिळणार नाही. पिंटूची विकेट. नवीन बॅटरला जावं लागेल आणि आता बॉल उरले 2. बॉल बाकी अजूनही 2 धावा फक्त 35. चांगली बॉलिंग. वेगाने टाकला. रनआउटला इथेही चान्स आहे मात्र डायरेक्ट हिट मिस झालं. धाव मिळते ती 1. लेग बाइट्स. शेवटचा 1 बॉल. डिसिप्लिन बॉलिंग. या ओव्हर मध्ये फक्त आलेल्या त्या 2च धावा. 2 विकेट देखील आपण पाहतोय रनआउटच्या. शेवटचा 1 बॉल. टार्गेट डिसाइडर आहे. टार्गेट काय असेल दुसऱ्या डावामध्ये. चेस किती कराव्या लागतील क्रितिशला.
ओहो, बॅट आणि पायाच्या मधून डिसिप्लिन बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. वा, एकच धाव ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. एक जरूर आली, एक लेग बाईट झाली आणि ओव्हरऑल 2 धावा आल्या. सो डाव संपला पहिला. 36 वरती 37 धावांचं लक्ष क्रिटिश 11 समोर. टार्गेट 37. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या दोन्ही संघाचे कर्णधार. की 2 रनची पेनल्टी आहे. विकी भाऊ, टॉस घ्या तुम्ही, टॉस घ्या. टॉस होतो नेक्स्ट मॅचचा शंभू 11 आणि त्विशा 11 मध्ये. त्विशाने टॉस जिंकला का? त्विशा 11 ने टॉस जिंकला. फिल्डिंग करतील दोन्ही टीम. रेडी आपण नेक्स्ट मॅच मध्ये. बघा, नियम सगळ्यांना सारखा आहे. अ, 37 धावांचं लक्ष होतं. 2 रनची पॅनल्टी म्हणजे तुम्हाला बनवायचे 39 असं आयोजक आम्हाला सांगतात.
चला मॅचला पण सुरुवात करूयात. अंपायर सीएस गेम ऑन लेट्स प्ले. टार्गेट 39 धावांचा पहिला बॉल. ओमकार. ओहो वेग. ओमकार चिवक आहे. हा ठप्प्याचा चेंडू आपण बघितला आणि तो राईट झाल्यानंतर आत येत होता. पहिलाच बॉल डॉट आपण पाहत आहोत. खातं उघडलं नाही. पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड जर आपण बघितलं तर लॉंग ऑफ. त्याचबरोबर ऑन साइडला सध्या आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय तो वाईडिश लॉंग ऑन कडे. ओमकार. ओ कट करायचा होता मात्र इथे जबरदस्त बॉलिंग होतीये. ओमकार लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000, 2 षटकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पुरस्कर्ते छगन भाऊ यांच्याकडून क्रितिश पाटील. कवचला बॉल चाललाय पॉइंटच्या गॅप मधून मागे. पहिली धाव तर आलेली आहे आणि त्यासोबत डबलचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहज इथे येत असताना आपण पाहतोय या दोन्ही बॅटर्सने खातं उघडले. आता तिसऱ्या बॉलवरती 2 जबरदस्त आपल्याला बाउन्सर पाहायला मिळाले. ओमकारची हाईट आणि त्यासोबत त्याची असलेली बॉलिंग ऍक्शन. धावसंख्या 2. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल ड्रायव्हिंग लेंथला होता पण अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. जॉबमुळे तितकासा वेळ आता क्रिकेटला देता येत नाही पण ओमकारच्या कारकिर्दीची सुरुवात जबरदस्त होती. नारायणगावाच्या प्रमुख संघामध्ये ओमकार पाटील आपण सर्वांनीच बघितलंय आणि सध्या तरी ते विदाउट प्रॅक्टिस आहेत. पण पहा पुन्हा एकदा तो ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. फुल लेंथ ऑन साइडला वळवला आणि बॉल डीप स्क्वेअर लेग कडे. षटकार. हॅलो धावा झालेल्या आहेत 9. टार्गेट 39 धावांचं. वन्स अगेन वेग तर आहे पण खराब बॉलिंग. मागचा फुल टॉस यावेळेला आखूट. खेळ संपलाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 13. पूर्ण सूचना करतोय या संघामध्ये जेवढे काही या स्पर्धेमध्ये संघ खेळत आहेत जी फिल्डिंग करणारी टीम आहे त्यामध्ये जो जेडी खेळतोय तो केतन हजारीची रिप्लेसमेंट आहे. केतन काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये खेळू शकत नाही त्या कारणास्तव जेडी त्याच्या जागेवर खेळतोय. जेडी भाई एक महत्त्वपूर्ण सूचना आहे तुम्हाला. कोणी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ नका आणि आयोजकांची सूचना आहे तो खेळणारच आहे ही स्पर्धा. त्यामुळे कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं त्या अगोदरच आम्ही तुम्हाला सांगतोय की ते ऑब्जेक्शन आम्ही स्वीकारणार नाही.
ऑन साइडला वळवलाय बॉल सध्या चालला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर आपण पाहतोय सहजरित्या. डबलचा कॉल आहे, थ्रो खराब आहे आणि त्या कारणास्तव 2 धावा. मयूरच्या षटकाची सुरुवात झाली 2 धावांनी. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 15 वरती. लॉफ्ट केला बॉलला एक्स्ट्रा कव्हर कडे. सध्या आपण पाहतोय डीप मध्ये फील्ड तर जरूर आहे. डबलचा इथे प्रयत्न, थ्रो आपण पाहतोय येईल तोपर्यंत 2 धावा. पुन्हा 2 धावांनिशी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 या आकड्यावरती अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. बॉल बाकी असताना आपण पाहतोय 16 आणि 16 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. चांगली पार्टनरशिप सध्या तरी रंगली आहे दोन्ही बॅटर्स मध्ये. अभिष आणि हरेश मात्रे चांगला खेळ करत आहेत. ओमकारची सुरुवात चांगली होती. पहिल्या 2 बॉल मध्ये एकही धाव नव्हती. त्यानंतर डबल, वाईड, षटकार, चौकार, 13 धावांचं षटक होतं ओमकारचं. इथे आपण पाहतोय मयूरच्या अगेन्स्ट डबल आलेले आहेत. ओमकार, मयूर 2 सिनियर प्लेयर आहेत, दोघं अष्टपैलू आहेत. दोघांनी चर्चा केली आहे. जर आता विकेट मिळाले ना आपल्याला, डॉट बॉल आले नाही, तर या मॅच मध्ये आपण नसू. बॅट फिरल्या हातामध्ये, मिस टाइम आहे. मयूर धावतोय, बॉल खाली येण्याचा प्रयत्न आणि विकेट. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाचा आत निखिल हजारे. अपेक्षा भरपूर आहेत निखिल कडून. मयूरने दुसऱ्या बाजूने विकेट मिळवली आहे. फुल लेंथ आहे, ओमकार कडे बॉल चाललाय, कॅच चा प्रयत्न सफल. मागून येत आहे बॅकअप, तोपर्यंत धावा. जीवाच्या आकांताने विजयासाठीचा संघर्ष सुरू आहे. अंपायर किती? एकच रन, 2 धावा या बॉल वरती येत आहेत. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 19 आणि 14 बॉल मध्ये 20 धावांची अजूनही गरज आहे. मॅच बनलेली आहे, मॅच बॅलन्स आहे सध्या तरी. मयूरच्या अगेन्स्ट मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर आहे बॅटर्स कडून. ते प्रयत्न करतात. पॅव्हलियन मात्र दुसऱ्या बाजूने रन घेण्याच्या प्रयत्नात वारंवार कॉल देत आहे दोन्ही बॅटर्सला. मयूरने चांगली बॉलिंग केली आहे. ओमकारला थांबवलं थोडंसं पुढे कॅच साठी. वेगाने बॉल एज घेऊन चाललाय मागे. स्क्वेअर लेग कडे फील्डर त्या ठिकाणी फार वेगाने येतात. अंडरआर्म थ्रो केला, तो देखील चांगला आहे, पण 2 धावा. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 21 वरती. बॉल आता उरले 13 बॉल आणि धावा पाहिजेत 18. 13 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. मिड ऑफ कडे आपल्याला सध्या तरी बॉल पाहायला मिळतोय. सिंगल इथे पूर्ण झाले आणि सिंगल सोबत आपण स्कोरचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 22. आणि आता आपण जर बघितलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये गरज आहे ती 17 धावांची. 12 बॉल 17ची गरज.
फुल लेंथ आहे बॉल सध्या आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेने. थ्रो येतोय मात्र आपण पाहतोय तोपर्यंत इथे धावा पूर्ण झालेल्या आहेत पहिल्या बॉलवरती. त्या 2 धावा आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 24 वरती. बॉल बाकी आहेत अजूनही 11 आणि 11 बॉल मध्ये गरज आहे 15 धावांची. मॅच बनवू शकते. या ओव्हर मध्ये किती धावा येतील, वैभवच्या अगेन्स्ट किती मोठे फटके येतात, की मात्र वैभव या ओव्हर मध्ये विकेट मिळवतोय त्यावरती भवितव्य असेल या सामन्याचं. ठीक आहे अष्टपैलू आहेत. मयूरला आपण लास्ट ओव्हर मध्ये बघितलं त्या अगोदर ओमकार, आता वैभव आलेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय निखिलला स्ट्रायकिंग एंडला 11 बॉल 15. एक मोठा फटका 21 रन कमी करेल. बॅट फिरल्या हातामध्ये वैभव आला डाऊन दी बॉल आणि विकेट. फलंदाज बाद.
आणि धावसंख्येचा पण विचार केला तर धावा या बॉलवरती मिळतात 2. 26 वरती सध्याचा स्कोर. 26 बॉल बाकी 9 आणि धावा पाहिजेत आता त्या 13. 9 बॉल 13. चांगली मॅच रंगली. 9 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे मॅच मध्ये. राउंड द विकेटने वैभव. ओहो वॉट शॉट. बाबा पॅकपुल मानेने मारलाय षटकार. ते घडलंय. वन्स अगेन ओहो हो कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषे. एका धावेची फक्त गरज आहे. ओहो अनदर बिग वन. विकेने मॅच फिरवली आहे. शेवटचे 6 बॉल लागणारच नाही. आता सामना संपला. अभिनंदन. अठरा धावा त्याचा बॅट मधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विकी माने मॅन ऑफ द मॅच आणि 2 षटकार लागोपाठ आले. पुरस्कर्ते छगन भाऊ आपल्याकडूनच द्या.